हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज द युनिवर्स हा लेसन पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता सुरुवात करूया. द युनिवर्स म्हणजे काय मित्रांनो? द युनिवर्स म्हणजे विश्व, आणि विश्व म्हणजे युनिवर्स की ज्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश होतो. म्हणजे आपला प्लॅनेट असेल, आपल्या प्लॅनेटच्या बाहेरचे इतर प्लॅनेट्स असतील, आपली सोलर सिस्टीम असेल, आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेरच्या इतर सोलर सिस्टीम असतील, जे जे काही आहे त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो मित्रांनो? युनिवर्स म्हणजे विश्वामध्ये होत असतो. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे, मेक यूज ऑफ अ टेलिस्कोप टू ऑब्झर्व द स्काय ऑन अ क्लिअर नाईट विदाउट क्लाउड्स. म्हणजे तुम्ही जेव्हा आकाशाचं निरीक्षण कराल तेव्हा काय करा मित्रांनो? टेलिस्कोप म्हणजे दुर्बिणीचा वापर करा आणि आकाशाचं निरीक्षण करा. आणि हे निरीक्षण कोणत्या रात्री करा? क्लिअर नाईट विदाऊट क्लाउड्स, म्हणजे ज्या रात्री आकाशामध्ये ढग नसतील त्या रात्री निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला आकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करता येईल. If you observe the clear sky on a dark night, you will see a smoky white band full of stars spreading north-south in the sky. This is the Milky Way. It is also known as मंदाकिनी. म्हणजे तुम्ही निरभ्र आकाशामध्ये जर आकाशाचं निरीक्षण केलं निरभ्र रात्री, अंधाऱ्या रात्री, यू विल सी अ स्मोकी व्हाईट, म्हणजे पांढरा धुरकट तुम्हाला उत्तर दक्षिण पसरलेला एक पट्टा दिसतो, की जो ताऱ्यांचा पट्टा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी असा जो पट्टा आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो? मिल्की वे. मिल्की वे म्हणजेच मराठीमध्ये त्याला आकाशगंगा असं म्हटलं जातं, आणि यालाच मंदाकिनी सुद्धा म्हणतात. आकाशगंगेलाच मंदाकिनी असं सुद्धा म्हटलं जातं. आता मित्रांनो पाहूया गॅलेक्सी. गॅलेक्सीला मराठीमध्ये दीर्घिका असं म्हणतात. गॅलेक्सीला मराठीमध्ये दीर्घिका असं म्हणतात. आता त्याची डेफिनेशन काय आहे पहा. अ ग्रुप ऑफ इनमरेबल स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टीम्स आर टुगेदर नोन ॲज अ गॅलेक्सी. म्हणजे असंख्य तारे आणि त्यांच्या ज्या ग्रहमालिका आहेत, त्यांचे सुद्धा ज्या सोलर सिस्टीम आहेत, प्लॅनेटरी सिस्टीम आहेत, त्यांना काय म्हणतात? गॅलेक्सी म्हणतात. म्हणजे ग्रुप ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा समूह म्हणजे दीर्घिका. मग त्याच्यामध्ये जे स्टार्स आहेत त्याचे प्लॅनेट्स आले, त्याचे सॅटेलाइट्स आले, या सगळ्यांना मिळून गॅलेक्सी म्हणतात. द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच अवर सोलर सिस्टीम इज लोकेटेड. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे ना तिला काय म्हणतात? मिल्की वे म्हणजे आकाशगंगा असं म्हणतात. द मिल्की वे इज अ पार्ट ऑफ लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. दीर्घिकांच्या समूहामध्ये, आपल्या आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे, द मिल्की वे इज अ पार्ट ऑफ द लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. म्हणजे आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे मित्रांनो, त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह असं म्हणतात. आणि युनिवर्समध्ये अशा अनेक असंख्य गॅलेक्सीज आहेत, अशा असंख्य दीर्घिका आहेत मित्रांनो. द मिल्की वे includes many stars smaller than our sun, as well as many others that are thousands of times bigger than the sun. म्हणजे जे आकाशगंगा आहे ना, त्या आकाशगंगेमध्ये आपला जो सूर्य आहे ना त्याच्यापेक्षा लहान लहान तारेसुद्धा आहेत, किंवा आपला सूर्य आहे ना त्याच्यापेक्षा हजारो पटीने मोठे सुद्धा तारे आहेत. इट ऑल्सो इन्क्लूड्स मेनी अदर सेलेस्टियल बॉडीज सच ॲज क्लस्टर्स ऑफ स्टार्स. ही जी आकाशगंगा असते ना त्याच्यामध्ये तारकांचे जे आहेत तारकागुच्छ म्हणतात त्याला, क्लस्टर्स ऑफ स्टार्स. नेबुला म्हणजे तेजोमेघ. त्यानंतर आहेत क्लाउड्स ऑफ गॅसेस, म्हणजे वायूंचे ढग असतात त्यामध्ये. क्लाउड्स ऑफ डस्ट, धुळीचे ढग आहेत. डेड स्टार्स, मृत तारे आहेत. त्याचप्रमाणे न्यूली बॉर्न स्टार्स, म्हणजे नुकतेच जन्माला आलेले तारेसुद्धा आहेत त्यामध्ये. द गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू अवर मिल्की वे इज कॉल्ड अँड्रोमेडा. म्हणजे आपल्या आकाशगंगेच्या जवळ जी दीर्घिका आहे ना, आपल्या आकाशगंगेच्या जवळ जी असणारी दुसरी दीर्घिका आहे ना तिला मित्रांनो अँड्रोमेडा म्हणतात. म्हणजेच तिला मराठीमध्ये देवयानी या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणी जी आहे आपण मिल्की वे पाहिली, आकाशगंगा पाहिली,
तिला मित्रांनो काय म्हटलं, मंदाकिनी म्हटलेलं आहे. आणि जे आपल्या आकाशगंगेजवळची दुसरी गॅलेक्सी आहे तिला अँड्रोमेडा म्हणजेच देवयानी म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही अँड्रोमेडा गॅलेक्सी पाहू शकताय. ही अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे. द युनिवर्स इन्क्लूड्स इनमरेबल स्टार्स, इनमरेबल गॅलेक्सीज अँड स्पेस बिटवीन देम अँड ऑल्सो एनर्जी. हे जे विश्व आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये असंख्य दीर्घिका आहेत की ज्याच्यामध्ये अनेक तारे आहेत. स्पेस बिटवीन त्यांच्यामधलं जे अवकाश आहे आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे, या सगळ्यांचा समावेश युनिवर्स म्हणजे विश्वामध्ये होत असतो. मित्रांनो, ह्या ज्या गॅलेक्सी आहेत ना त्यांचे सुद्धा काही प्रकार आहेत पहा. टाइप्स ऑफ गॅलेक्सीज या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे दीर्घिकांचे प्रकार. आणि या दीर्घिकांचे जे टाइप्स आहेत त्यांचे जे प्रकार आहेत ते कशावरून पडलेले आहेत, अकॉर्डिंग टू देअर शेप्स, त्यांच्या आकारावरून त्यांचे प्रकार पडलेले आहेत. मित्रांनो, पहिला प्रकार आहे स्पायरल म्हणजे चक्राकार. या ठिकाणी तुम्ही चक्राकार म्हणजे गोल गोल फिरणारी गॅलेक्सी दिसते तुम्हाला. त्यानंतर आहे एलिप्टिकल म्हणजे लंबवर्तुळाकार, अंड्यासारखा जे वर्तुळ आहे तशी आहे. त्यानंतर आहे बार्ड स्पायरल म्हणजे अवरुद्ध चक्राकार, म्हणजे त्या ठिकाणी बार सुद्धा आहेत आणि ती गोल गोल सुद्धा फिरतीये. आणि चौथा आहे इरेग्युलर म्हणजे अनियमित, त्याला कुठलाच शेप नाही आहे असा फिक्स असा. अशा ज्या गॅलेक्सी आहेत या त्यांचे प्रकार आहेत स्पायरल, एलिप्टिकल, बार्ड स्पायरल अँड इरेग्युलर, हे त्यांचे टाईप आहेत. आता मित्रांनो पुढे पाहूया. द सायंटिस्ट एडविन हबल शो दॅट देअर एक्झिस्ट मेनी गॅलेक्सीज बियॉन्ड अवर मिल्की वे. एडविन हबल नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्याने काय सिद्ध केलं, त्याने काय दाखवलं, आपली जी आकाशगंगा आहे, आपली जी मिल्की वे आहे त्याच्या पलीकडे अनेक गॅलेक्सीज आहेत, अनेक दीर्घिका आहेत. इन 1990 नासा अमेरिकन स्पेस एजन्सी, नासा म्हणजे काय आहे, अमेरिकन स्पेस एजन्सी आहे की अमेरिकेचे जे उपग्रह आहेत, सॅटेलाइट्स आहेत, ते अवकाशामध्ये सोडण्याचं, त्यांचं निरीक्षण करण्याचं, त्यांचं कंट्रोल करण्याचं काम हे नासा करत असते. स्पेस रिसर्च करत असते. नासा ही अमेरिकेची संस्था आहे. आणि ह्या नासा संस्थेने काय केलं, हबल नावाचा टेलिस्कोप, या टेलिस्कोपला नाव या एडविन हबल या शास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आलं. हबल नावाचा टेलिस्कोप काय केला, त्यांनी अवकाशामध्ये सोडला. आणि मग हबल टेलिस्कोप सोडल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी शक्य झाल्या, लुक फॉर स्टार्स म्हणजे ताऱ्यांचा शोध घेणं सोपं झालं या टेलिस्कोपमुळे. टू टेक फोटोग्राफ्स म्हणजे म्हणजे अवकाशामधली जी छायाचित्रे आहेत, प्रकाशचित्रे आहेत, फोटो घेणं सोपं झालं. त्याचप्रमाणे स्पेक्ट्रम्स म्हणजे वर्णपट मिळवणं सुद्धा सोपं झालं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण गॅलेक्सी आणि मिल्की वे म्हणजे काय ते पाहिलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टार्स आणि टाइप्स ऑफ स्टार्स ते पाहणार आहोत. थँक्यू.